मेरा गॉगल है। तर आता आम्ही इकडे रेडी झालेलो आहोत. आम्ही निघालेलो आहोत तेलगावला. आज सप्ताह आहे महाशिवरात्रीचा. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा. शुभ सकाळ माऊली म्हणजे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. थोडा फावला वेळ मला जास्तीच मिळतो, तर त्यामध्ये मी हप्त्याभराचा थोडं काही डस्ट आपलं जे किचनमध्ये जास्तीच होतं, तर त्यामध्ये मी हे काढून घेते. आणि इकडे दही मिरची करायचं होतं आणि रावांनी मला दही आणून दिलं आणि मी ते फ्रीजवर ठेवलं. त्यामुळे ते थोडं पॉलिथिन फुटलेलं असेल, तर ते पूर्ण दह्याचं जे पाणी होतं त्यामुळे ते फ्रीजचं कवर खराब झालं आणि खालचा पेपर्स होता, म्हणून मी ते थोडं वॉश करून आणि लगेच ते वाढलं सुद्धा ऊन असल्यामुळे. आणि ते इकडे मी व्यवस्थित करून घेत आहे. आणि गॅसवर त्याच्या खालचं जे काही आपलं असते पिठाचे डब्बे, तर त्या खालचं आपण रेग्युलर काढून तेवढं अंदरून काढत ठेवत नाही. तर आज कसं मसाल्याचे डब्बे, कॅटलीज, खूप काही जे आपलं किचनमधलं खालचं असतं, तर ते भाजीपाल्याचं स्टँड ते सगळं खालून मी क्लीन करून घेतलं. आणि इकडे मी फ्रीजचं कवर पण इकडे टाकून घेतलेलं आहे. मी बोलली की सॅटर्डे आणि संडे मला थोडा फावला वेळ जास्ती मिळतो, म्हणजेच मला सुट्टीच असते. कारण 2 महिने झाले मी एका शॉपमध्ये जात आहे. पण मी हे तुम्हाला सांगू शकली नाही, कारण 2 महिन्यामध्ये आपला ब्लॉग खूप कमी होत होता आणि तेच थोडं बिझी शेड्यूल झाल्यामुळे. आणि आज निवांत आहे आणि मी सांगते आहे हॉस्टेलचे जे सर्वच कामं होते, म्हणजे राशन कार्डचे, आधार कार्डचे आणि 7-12 आपले 8 जे आपले शेतातील ऑनलाईन सगळे जे कामं होते, विक्री, खरेदी, तर रजिस्ट्रीचे, तर ते सगळे कामं त्या शॉपमधून होते. आणि मी आता सध्या नाव नाही सांगत आहे, कारण कोणाला आवडते नाही आवडत. तर त्या शॉपमध्ये मी आता जात आहे. 2 महिने झाले तर तिथे आहे आता. आणि कसं तर म्हणजे कसं उन्हाळ्याचे आपले शेतातील कामं पण थोडे कमीच झाले, थोडे की जास्तच कमी होते. आणि आता थोडा वेळ असं वाटत आहे की शेतामध्ये थोडं मार्ग लावावं. तर पाहते समोर काय होते आणि काय नाही होते, आपण नक्की शेअर करते आहे. म्हणून इकडे मी विचार केला आम्ही की नाही, आपण काही असं केलं पाहिजे की उन्हाळ्याचे दिवस आपले इकडे भरून निघेल. रिधू, माझा गॉगल दे. माझा आहे तो. मला माझ्या पप्पाने घेऊन दिला. नाही देत. तुझ्या बडे पप्पांनी मला घेऊन दिलाय तो. नाही, माझा आहे. नाही देत. दे. नाही दे. नाही. तुझा गॉगल नाहीये. नाही देत. वो मेरा गॉगल है. नहीं. वो मेरा गॉगल है. नहीं. किसका है? किसका है? किसका है? किसका है? वो मेरा है. नहीं. मैंने मेले में खरीदा है. नहीं देता. तेरे को पैसे किसने दिए गॉगल लेने को? पापा ने मारा. तुझे पापा ने? हाँ. जल्दी ला. कहाँ जा रहा है? कहाँ जा रहा है? कहाँ जा रहा है? जल्दी ला. जल्दी ला. पकड़. आणि मी इरू आणि मी ओबी आणि मला खेळायचे आहे. बॅट आणि चेस आणि रिधूच्या घराचा गेट जर लावून नसला तर कोणाला न सांगता तो लगेच आमच्या घरी येतो. आणि इकडे रिधू आला की आमचा त्यामध्ये टाइमपास होतो. आणि इकडे रिधू गेल्यानंतर माझ्या इकडे कामं राहून गेले. तर इकडे हे धने आहे 2 वर्षापासूनचे घरच्या शेतातील. तर हे धने मी इकडे पीठ करायसाठी आता संपलं आहे म्हणून इकडे काढून घेतलं आणि हे धने आता वाढवून ठेवून देते. इकडे आणले रावांनी दही मिरची करायसाठी. तर आता हे मिरची मी आधी पाण्याने वॉश करून घेते आणि या टोपल्यामध्ये मी आता मिरची काढून घेते. तर इकडे आहे आमचा कापूस. इथे
आणि आता थोडं दही भात आणि पाणी थोडं शिपलेलं आहे, म्हणजे ही लक्ष्मी आपल्या घरून जाते म्हणून. तिकडे आली आहे गाडी. तर इकडे आता शिजत आहे चाय, आणि आता त्यांना आधी चाय देऊन देते. इकडे मी एका मिरच्याचे 2 भाग असे करून घेतले, मिरचे कापून घेतले, आणि या 1 किलो मिरच्या आहे, आणि मिरच्यामध्ये दही कमी पडलं, आणि पुन्हा रावांना मी सांगणार की दही आणा म्हणून, आणि ते पण टाकेल मी. आणि इकडे मीठ मी थोडं जास्तच टाकून घेतलं, कारण उन्हामध्ये मिरची वाढल्यानंतर मिठाचं प्रमाण कमी होते म्हणून. तर इकडे आधी दही टाकून घेते, आणि सोबतच मी आधी टाकलेलं आहे जिरा कूट आणि धणेकूट, आणि इकडे आता थोडं मिक्स करून घेते चमच्याने. आणि तुम्हाला दिसत असेल की यामध्ये दही कमी झालेलं आहे, आणि दही पुन्हा आणलं की यामध्ये मी लगेच दही टाकून उन्हामध्ये ठेवून देईन, आणि आपली मिरची वाढून दही मिरची आपली रेडी आहे. आता इकडे कापूस नेला, आणि एवढी जागा आता रिकामी झाली. आता हे झाडून घासून पुसून आता हे क्लीन झालेलं आहे. दार सुद्धा पुसलं, आणि इकडे पूर्ण कापूस होता. आता हे पण सुद्धा घासून घेतलेलं आहे. माझ्यासाठी बर्थडे पप्पानी तुला देतो आता. कोणासाठी आणले बडे पप्पानी? दीदीसाठी आणि दादासाठी आणि माझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही आणले. तुझ्यासाठी नाही आणले. उठ तू, उठ उठ. तुझ्यासाठी ग्रेप्स नाही आणले. माझ्यासाठी, दीदीसाठी, दादासाठी आणि माझ्या फ्रेंडसाठी. नाही माझे टाकणं त्याच्यात. पैसे पडले रे, पैसे पडले. दोन टाकायचे आहे ना बाबा. मला रे रिदू, बड़ी मम्मी नहीं का? क्या बोला इन्होंने? तर आता आम्ही इकडे रेडी झालेलो आहोत. आम्ही निघालेलो आहोत तेलगावला. आज सप्ताह आहे महाशिवरात्रीचा. तर आज तिकडे आता आमचं जेवण आहे. तर चला आता आम्ही फास्ट जाते, कारण तिकडून आल्यानंतर चक्की पण असते, म्हणून त्या घाईने आज लवकर निघत आहे जेवण करण्यासाठी. तुम्हा सरकारांचं शिवरात्रीच्या दिवशी येणं जमलं नाही, कारण आमचं वेळेवरच गहू काढणं ठरलं म्हणून. तर इकडे आता रावांची पूजा चालू आहे. आता जस्ट थोडा वेळ झाला आम्ही घरी आलो, दिवाबत केली त्यानंतर, आणि आता दळणं येत आहे. तर राव आता चक्की लावणार. आणि तेलगावला याच्या आधी आपण गेलो होतो. आणि शिवरात्रीचा हा एक प्रसाद असते, म्हणजे जेवण असते पूर्ण. आणि आम्हाला जर पॉसिबल होत आहे कुठे जाणं येणं तर आम्ही नक्कीच जाते. आणि मेन म्हणजे आज संडे आल्यामुळे रावांना पण आज ड्युटीमधून सुट्टी आहे.
संडेला, तर म्हणून आमचं जाणं झालं. जर नाही तर दुसरा दिवस असता तर मग ते 7 वाजता घरी येते. त्यानंतर मग चक्कीच्या याच्याने आम्हाला जास्ती काही कुठे जाणं होत नाही. म्हणून तर म्हटलं चला आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज ते कापूस घेऊन गेले होते मार्केटमधून, पण ते आज लवकर आले. तर म्हणून सुद्धा आज वेळ मिळाला, म्हणून म्हटलं चला चालतं आहे का तर लवकर जाऊ आणि लवकर येऊ. तर असा आमचा व्हिडिओचा प्लॅन झाला. चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.